माजी नगरसेवक या प्रभागात तुम्ही काम केलेलं आणि परत तुम्हाला पक्षाने विश्वास दाखवून उमेदवारी दिली। मी सर्वप्रथम माननीय नरेंद्र मेहता साहेबांचा आभार मानतो की त्यांनी पुन्हा मला ही संधी पक्षातर्फे दिलेली आहे। त्या जबाबदारीला मी कधी तडा लावून देणार नाही। गेल्या 8.5 वर्षात जी कामं जी या वार्डात 23 नंबर केली आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून त्याची आज आता लोक पोचपावती लवकरच देतील आपल्याला। मला काय सांगाल, तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली, तुम्ही या इकडच्या प्रभागासाठी नवीन चेहरा कशा प्रकारे निवडून आल्यानंतर काम करणार? मी चेहरा जरी नवीन असलो तरी या शहरात या मीराबाईंचा शहरामध्ये ह्या वॉर्डमध्ये प्रभाग नंबर 23 मध्ये राई मुरवा मुर्दा गाव आणि आमचा शहरी भाग जो आहे तिकडे गेली 30 वर्षापासून मी येणं जाणं माझं आहे आणि मेहता साहेबांबरोबर असल्यामुळे माझा लोकांमध्ये माझा चेहरा परिचित आहे। काम करण्याची पद्धत त्यांची जी आहे ती मी कामाची पद्धत त्याचप्रमाणे मी कामं करत आलेलो आहे। जेव्हा मी पदावर नव्हतो तेव्हा मी कामं करता आलोय। आता पदावर आल्यानंतर काम करण्याची मजा आहे ती मला वाटतं खूप मला आनंद येईल त्याचा। आणि याबाबत माझं म्हणणं असं की मेहता साहेबांनी 2017 से 60 पार असा नारा लावला होता। अबकी बार आम्ही 70 पारचा नारा लावला आणि ते आम्ही पूर्ण करून दाखवतो। काय सांगाल, आज प्रचार चालू आहे, रॅली आहे, लोकांचा कौल कोणाच्या बाजूने आहे? लोकांचं कौल तर आज किती दिवसापासून आम्ही प्रचाराला फिरतोय, पण लोकांचं कौल हेच दिसते की नैनाताई 4 कमल म्हणजे लोक जे आमच्या जोडीला आहेत, तर मला असं वाटतं की पेट्या जेव्हा फुटतील तेव्हा सगळ्या अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती पडेल की हे 4 नंबरचं पॅनल एकदम झकासमध्ये निवडून आलं। 23 नंबर आणि महत्वाचा विषय एवढाच असेल की या 7-8 वर्षामध्ये मी झपाट्याने जे काम केले ते मला असं वाटत नाही की जे आता समोर माझ्या उभे राहिलेत आणि बदनामी करतात आमची, तर त्यांनी या एवढ्या कामांपैकी एक तरी काम केलं असेल असं। म्हणून मी जनतेला एवढंच सांगेल की खरोखर जे 3 सहकारी माझ्या जोडीला उभे आहेत, जी मतं मला पडतील ती यांना पडावी। 20,000 जर मतदान झालं वार्ड नंबर 23 ला तर 15-16,000 आम्हाला पडलं पाहिजे असं मी देवाला काय करणार, कारण तुम्ही या ठिकाणी देखील माजी नगरसेवक जे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे त्याच्यावरतीच आरोप होत आहे, कारण की त्याचे एक दाबवायचे आणि कसं त्याला खाली पाडायचं असं प्रयास चालू आहे। पण आमचं विकास ते गावामध्ये आणि शहरामध्ये दिसत आहे। लोक खूप अभ्यासू आहे, ते विकासचे लोकच बघणार आहे आणि आम्ही 4 जण शहरामध्ये गावामध्ये फिरणारे लोक आहे, विकास करणारे लोक आहे। लोकांकडून आम्हाला खूप प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांचे आता पण बघा तुम्ही की आताच आम्हाला विजय हार गलात 4 टाकलेला आहे, तर लोकांचा भारी प्रतिसाद आहे आणि आम्ही 4 जण भारी मतातून जिंकून येणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीची विश्वची सर्वात मोठी पार्टी आहे, त्याच्यामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून जाणार आहे असं आम्हाला दिसतो इथेतून। आणि लोक तुम्ही बघू शकता की जेवढं रॅली निघत आहे त्याच्यामध्ये हा कुठलं पण भाड्याचे लोक नाही, खरेदी केलेले लोक नाही, आमचे फक्त आणि फक्त कार्यकर्ता लोक आहे। तर आम्हाला लोकांचे प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे। ते आम्हाला पर्सनल नाही पण आमच्या कामाला ते लोक अभिमानपूर्वक आमच्या बरोबर आहे। बस एवढंच, सर्वातून मोठी पार्टी बराबर राहा, विकासाच्या कामाला गती द्या। आज आमच्या बरोबर एक दिलदार व्यक्तिमत्व, एक गुंडांचा नायनाट करणारे, 112 एन्काउंटर करणारे प्रदीप शर्माजी, जे मला खूप लाईक करतात आणि ऑलवेज मी सांगितलं धावत येतात, ते अंधेरी येऊन त्यांच्या घरून आज माझ्याकडे माझ्या प्रचारासाठी इथे आले आहेत। त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो, खूप आभारी आहे त्यांचा मी। आणि ते असं व्यक्तिमत्व आहे की एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे, ते कोणासाठी कुठेही नेहमी धावत जाणारे अशी व्यक्ती आहे, त्यांचे मी खूप आभार मानतो। भारतीय जनता पार्टीचा सर काय सांगाल, 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आलेले, त्यांनी मीरा भाईंदरच्या लोकांसाठी विकासाचं वचन दिलं, विकास कामांचं वचन दिलं, तर त्याच्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, काय सांगाल? संजय माझे जुने मित्र आहेत, बेसिकली मी अंधेरीला असतो, तर स्पेशली अंधेरीहून त्यांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहे। फर्स्ट टाइम ते निवडून लढवत आहेत। डेव्हलपमेंटसाठी निवडणूक आहे। नरेंद्र मेहता हे पण माझे मित्र आहेत। 4 लोक निवडून यावे या प्रभागामध्ये, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे। जय श्रीराम।